विपक्ष श्री गणेश वाडा क्रिकेट संघ। ज्या श्री गणेश वाडा क्रिकेट संघाने कालच्या दिवसामध्ये अनपेक्षित धक्के देत बलाढ्य संघांना माघारी परतवलं होतं। म्हणजे सुरुवातीला कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाला पराभूत केलं, त्यानंतर क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जी परिस्थिती होती 4-21, तिथून प्रशांत आचरेकरचा झंझावत, अर्थात प्रशांत म्हटलं तर महासागर, आणि तो काल महासागर या मैदानावरती उसळला आणि 25 चेंडूवरती 85 धावा नाबाद पाहायला मिळाल्या। अर्थात श्री गणेश वाडा क्रिकेट संघ प्लेइंग 11 आपण पाहतोय। प्रशांत आचरेकर, महेश वाडेकर, अक्षय वाडेकर, विलास माने, निखिल आचरेकर, उमेश जाधव, ओमकार आचरेकर, विकी जाधव, सुमित जाधव, शुभम वाडेकर आणि गौरव आंबेडकर। महापुरुष रेवतळे, पायस अल्मेडा, सुनील मालवणकर, साई हळदनकर, विकी रोगे, निखिल पराडकर, धर्मेश भगत, नितेश मांजरेकर, डॅनिस फर्नांडिस, सर्वेश कांबळे, सौरभ कांबळे, हर्ष जोशी, अमित हळदनकर आणि ऋषी लोणे हा आज आपल्याला स्क्वॉड पाहायला मिळतोय मालवण क्रिकेट संघाकडनं। एक बलाढ्य ताकदवन क्रिकेट संघ त्याची ग्रंथिका गुळते उपांत्य फेरीच्या या सामन्यामध्ये। सेमीफायनलचा एक मोठा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय। इथून पराभूत संघाला संधी नसेल, जो संघ सामना जिंकेल तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाविरुद्ध संध्याकाळच्या सत्रामध्ये महाअंतिम सामना खेळताना दिसेल। सलामीची विनीची जोडी शुभम वाडेकर आणि शुभम वाडेकरला साथ देण्यासाठी महेश वाडेकर नॉन स्ट्राइक एंडवरती। पंच सामना सुरू झाल्याचा इशारा करतायत ऑफिशियल उमेश मांजरेकर, दीपक दुरी। राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिल्या चेंडूवरती शॉर्ट फाईन लेगला झेल, एक साधा सोपा झेल म्हणावं लागेल। ऋषी लोणे याच्याकडनं हा झेल यावेळी मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय। मराठीतील एका म्हणीची सुंदर आठवण होते या निमित्ताने, दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी। नशिबात नसेल तर चालून आलेली संधी ही दूर निघून जाताना दिसते, ती महापुरुष रेवतळे क्रिकेट संघासाठी। लोअर फुलटॉस चेंडू डीप अलंग द कार्पेटचा फटका जमिनीला घरंगत जातोय। काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण होईल, जोपर्यंत चेंडूची फेकी ही विलंबाने होईल। 2 धावा फलंदाजीच्या खाती जमा होताना दिसत आहेत। महेश वाडेकर दुहेरी धावसंख्येने आपलं खातं उघडतोय, तर शुभम वाडेकर ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं ती 1 धाव नाममात्र 3 धावा धावफलकावरती। यावेळी पदल आली तर ड्राईव्ह केलं जातोय, मिडॉन क्षेत्ररक्षक झपकन येतोय चेंडूवरती, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव पाहायला मिळतंय आणि एकेरी धावसंख्येने नाममात्र 4 धावा धावफलकावरती। पॉवर प्लेचं षटक, क्षेत्ररक्षण पाहिलं, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट बाउंड्रीवरती। लोअर फुलटॉस चेंडू यावेळी मिड ऑफला चेंडू क्लिअर करतोय, जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने, आलाय चौकार। चौकार आणि चौकाराच्या साह्याने नाममात्र 8 धावा धावफलकावरती। खोलवर टप्प्याचा चेंडू, याही वेळी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जे क्षेत्ररक्षणामधील भगदाड होतं ते अचूकपणे शोधलं फलंदाजाने आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी टीजे। ही दुहेरी अंकात पाहायला मिळतंय। पायस अल्मेडावरती आक्रमण होत आहे, दुहेरी अंकात 12 धावा बिनबाद धावफलकावरती। प्रथम फलंदाजी करतोय श्री गणेश वाडा क्रिकेट संघ। यावेळी ड्राईव्ह केले जातोय, कव्हर पॉइंट वरती चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय। निखिल पराडकर जो फेकी करतोय नॉन स्ट्राइक एंडवरती आणि एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसतंय। एकेरी धावसंख्येने पहिल्या प्रारंभीच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय। श्री गणेश वाडा क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय, बिनबाद 13 धावा ही सुरुवात म्हणावी लागेल।
चांगली सुरुवात म्हणावी लागेल, जीवनदान मिळालं आघाडीचा फलंदाज शुभम वाडेकरला, त्या जीवनदानाचा फायदा उठवत दोन खणखणीत चौकार, वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय, तर महेश वाडेकर त्याचा साथीदार हा वैयक्तिक 3 धावांवरती फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय। सामना खूप मोठा असेल, डू और डाईचा सामना, करो या मरो नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो। इथून पराभूत संघाला संधी नसेल, जो संघ सामना जिंकेल महाअंतिम फेरीत पोहोचेल। तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी 2025 या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सन 2025-26 हे तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी संघ आपले क्रीडा क्षेत्रातील 40वे वर्ष साजरं करीत आहे। तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी संघाची स्थापना ही 15 ऑगस्ट 1985 साली झाली। यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न अर्थात संपर्क अचूक होत नाही, दरम्यान लेग बाईचा इशारा, एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसते श्री गणेश वाडा क्रिकेट संघासाठी आणि एकेरी धाव संख्येने बिनबाद 14 धावा धावफलकावर। यावेळी स्ट्रायकिंगला महेश, मिड ऑफ मिड ऑन या विपदला आली, त्या हलक्या हाताने चेंडू स्टिअर केला जातोय, शॉर्ट स्कोर लेग वरनं क्षेत्ररक्षक येतोय नितेश मांजरेकर, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने बिनबाद 15 धावा धावफलकावरती। महापुरुष रौद्र मालवण संघाचा फिरकी गोलंदाज यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय, डावकर शैलीचा गोलंदाज सौरभ कांबळी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू हवेमध्ये, पायस अल्मेडा झेल खाली येतोय आणि यशस्वी झेल म्हणावं लागेल, आघाडीच्या जोडीला सुरुंग लावतोय सौरभ कांबळी नावाचा गोलंदाज आणि पहिली प्राइज विकेट, पहिली सफलता महापुरुष रौद्री क्रिकेट संघाला। डीजे 8 चौकार ही नाबाद खेळी पाहायला मिळाली होती। खऱ्या अर्थाने तो प्रशांत महासागर या मैदानावरती उसळताना आपल्याला पाहायला मिळाला होता। सौरभ लेफ्ट अप ओव्हर द विकेट, बॅकफुटला जातोय, कव्हर मध्ये चेंडू टोलवला जातोय, फेकी होते ती सौरभ कांबळीकडे, अर्थात एकेरी धाव ही प्रशांत आचरेकर साठी प्राप्त होताना दिसतंय। ज्या एकेरी धाव संख्येने प्रशांत आचरेकर आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धाव संख्या धावफलकावर 16 एक बाद 16 धावा धावफलकावरती। पॉवर प्लेचं दुसरं षटक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सौरभ। यावेळी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती झेल पाहायला मिळतोय, मात्र अमित हळदणकर दूर पाहायला मिळतोय। महाराष्ट्र पोलीस सिंधुदुर्ग पोलीस मध्ये कार्यरत असलेला हा जहाबाज शिपाई। एकेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या पोहोचते 17 एक बाद। प्रशांत आचरेकर डावकर शैलीचा फलंदाज, संयम त्याचबरोबर आक्रमकता, त्याची आक्रमकता काय असतं त्याचं ज्वलंत उदाहरण काल आपण पाहिलं बंड्या स्पोर्ट्स मसुरे क्रिकेट संघ विरुद्ध प्रशांत आचरेकर। यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, संपर्क अचूक होत नाही, चेंडू आणि बॅट मध्ये धाव घेण्याची तमाम शंका समाप्त, तर षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं समाप्त होताना दिसतंय ते श्री गणेश वाडा क्रिकेट संघासाठी। 12 चेंडूंचा खेळ समाप्त, एक बाद, 17
ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे। प्रथम फलंदाजी करताना या उपांत्य फेरीचा स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहतोय। महापुरुष रेवत्रे मालवण विपक्ष श्री गणेश वाडा क्रिकेट संघ। तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी संघाची स्थापना सन 15 ऑगस्ट 1985 मध्ये नोंदणी झाली। आजपर्यंत कबड्डी क्रिकेट यासारख्या खेळांच्या स्पर्धांचं यशस्वी आयोजन तालुका स्तरावर करून जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावातील संघांनी त्यामध्ये सहभाग आपला दाखविला। गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक खेळाडूंच्या विकासाचा ध्यास घेऊन स्थानिक खेळाडूंना संधी देण्यावर भर आहे। स्थानिक खेळाडू घडतील, त्यांच्या कौशल्याला न्याय मिळेल। केवळ क्रिकेटच नाही तर कबड्डी सोबत मल्लखांब, पोहणे, बुद्धिबळ, कॅरम हे मैदानी खेळाचं आयोजन स्थानिक पातळीवर करण्यात तारा स्पोर्ट्स अग्रेसर आहे। वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक मात्र या पहिल्या चेंडूवरती खेळी समाप्त होताना दिसतंय। ते दुसरा गडी बाद होतोय श्री गणेश वाडा क्रिकेट संघाचा। डीजे थँक्यू। मंडळाचं हे 40वे वर्ष, मात्र या 40व्या वर्षात अनेक महान खेळाडू या तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी गावाने घडवले आणि आज ते खेळाडू कुटुंब उद्योगात असतील, व्यवसायात असतील, नोकरीमध्ये असतील, काही खेळांमध्ये असतील, क्रिकेट, कबड्डी, कॅरम, पोहणे, मल्लखांब। सकाळच्या सत्रामध्ये मल्लखांब आपण पाहिला। तारा मुंबरी गावातील लहान मल्लखांबपटूंपासून ज्येष्ठ मल्लखांबपटूंपर्यंत वेगवेगळे कसरती, वेगवेगळ्या हवाई योग प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाली आणि सन्मान श्री चंद्रशेखर कोलगे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक या सर्व मल्लखांबपटूंना देण्यात आलं होतं। नवीन फलंदाज यावी मैदानावरती ओमकार, यावी पायस सालमेडा फिरकी गोलंदाज यावी सज्ज होताना दिसतोय। कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला, कधी स्लोवर वन असे हे गोलंदाजीमध्ये मिश्रण पाहायला मिळत आहे। अर्थात त्याच हिमतीने, त्याच धेटाईने गोलंदाजीवरती पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट ओमकारसाठी। यावेळी बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न, अर्थात स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी ओमकारचा फसला जातोय। चेंडू निर्धाव गल्ला जातोय। समोरील संघ पाहिला तर ताकदवान बलाढ्य क्रिकेट संघ। 6 षटकांचा विचार केला 60-70च्या घरामध्ये ही धावसंख्या न्यावी लागेल श्री गणेश वाडा क्रिकेट संघाला। सुरेख ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत, उजवी आणि मधली यष्टी उखडली जात आहे आणि तिसरा गडी बाद होतोय श्री गणेश वाडा क्रिकेट संघाचा। ओमकार back to the pavilion. DJ थँक यू। तारा मुंबरी गाव पाहिलं तर नक्कीच निसर्गाने समृद्ध असं आणि निसर्गाने भरभरून दिलेलं असं गाव आपल्याला पाहायला मिळतंय। एका बाजूला अथांग अरबी समुद्र पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला तारा मुंबरीची खाडी आणि या खाडीच्या किनारीच वसलेलं हे तारा मुंबरी गाव, ज्याची ओळख आपण पाहतोय खवळे महागणपती, ज्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आणि 325 वर्ष आपल्याला कृपा आशीर्वाद या तारा मुंबरी गावावरती राहिलाय खवळे महागणपतीचा। त्याचबरोबर आई दिरबा देवी, श्री विठ्ठल रुक्मिणी त्यांचाही आशीर्वाद या गावावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सर्वांच्याच आशीर्वादाने आपला पारंपरिक व्यवसाय म्हणजे मच्छीमारी हा नक्कीच आपल्या प्रेम भावनेने करत असतात। दर्यावरती स्वार होऊन आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायला मिळतात। तर नक्की आमच्या सर्व मच्छीमार बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या। आपल्या जीवाचं प्राण सर्व लावून हे समुद्रात लोक जात असतात। यावी सुरेख चेंडू डीप फाईन लेग वरती चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय। अर्थात आउटफील्ड पाहिलं तर फास्ट आउटफील्ड पाहायला मिळतंय आणि इथं मात्र धावांची लयलूट आपल्याला पाहायला मिळत आहे ती श्री गणेश वाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांकडून। 3 धावा पूर्ण होत आहेत। मैदानावरती नवीन फलंदाज पावलं टाकतोय उमेश जाधव। काल भागीदारी पाहिली होती उमेश जाधव आणि प्रशांत आचरेकर, याच 2 फलंदाजांनी हाहाकार माजवला होता
आणि पूर्णपणे या वादळामध्ये बंड्या स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघ नेस्तनाबूत झाला होता. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, त्याचप्रमाणे शॉर्ट मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक दिसतोय. ऑफ साइडला पाहिलं तर पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक, स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल. अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न, अर्थात रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार लागली तर आबाद नाहीतर बरबाद, असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न प्रशांत आचरेकरचा. षटकाची समाप्ती होताना दिसतंय. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 बाद 20 धावा धावफलकावरती. थोडा पिछाडीवर पाहायला मिळतोय श्री गणेश वाडा क्रिकेट संघ. आता मात्र इथून कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल आणि एक सन्मानपूर्वक फायटिंग टोटल उभा करावा लागेल. तो महापुरुष रेवतळे क्रिकेट संघ विरुद्ध तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आयोजित भव्य ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, अर्थात ग्रँड फिनाले. आणि आजचा दिवसही आपल्या सर्व भारतीयांसाठी खास प्रजासत्ताक दिन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सौरभ कांबळे. उमेश जाधव यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अर्थात यशस्वी होताना दिसत नाही. बाईच्या स्वरूपात एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय 21-3 बाद. 21 रन्स लॉस ऑफ बाय 3 विकेट आफ्टर 4th ओव्हर प्रोग्रेस. आजच्या सामन्यासाठी डॅनिस फर्नांडिस टीम मध्ये इन आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 3 सामने तो या संघाच्या बाहेर होता, मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आज वर्णी लागत आहे डॅनिस फर्नांडिसचे. अनुभवी त्याचबरोबर युवा हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रशांत आचरेकर साठी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ वरती झेल टिपण्याची नामी संधी आणि कालच्या सामन्यातील हिरो, कालच्या सामन्यातील अर्थात झंझावात, आज मात्र हा झंझावात शांत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्राइज विकेट म्हणावी लागेल. मोठा मासा गळाला लागतोय. प्रशांत आचरेकर यावेळी तंबूच्या आश्रयाला. डीजे आणि नक्कीच तारा मुंबरे गावाला भेट द्यायची असेल तर देवगड मध्ये तुम्हाला यावं लागेल. देवगड वरनं अगदी हाकेच्या अंतरावरती हे तारा मुंबरे गाव आणि ज्या तारा मुंबरे गावामधील तुम्हाला नक्कीच दर्शन घ्यायला मिळेल खवळे महागणपती, आई देवी आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. सौरभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नवीन फलंदाजासाठी. जोरकस फटका टोलवायचा, अर्थात चेंडू खाली राहतोय. ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरलं नाही. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. धावसंख्या स्थिरावली 21-4 बाद. अक्षय आणि उमेश जाधव ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. याही वेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अर्थात गोलंदाजीचा अंदाज येत नाही. ज्या अंदाजाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय अक्षय कडना, तो प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय. अर्थात उमेश जाधव यावेळी बातचीत जाऊन करताना दिसतोय, कानमंत्र देतोय. मात्र येणाऱ्या चेंडूंवरती पाहावं लागेल की अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिरावली 4 बाद. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाकडनं. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, अर्थात झेल टिपण्याची नामी संधी. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येतोय. पायस सालमेडा याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. 5वा गडी बाद होतोय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय ते अक्षयला तंबूच्या आश्रयाला. डीजे
आणि आज मात्र प्रशांत आचरेकर हा स्वस्तात माघारी परतताना दिसतोय. मात्र श्री गणेश वाडा क्रिकेट संघाच्या खेळाडूंना, उर्वरित खेळाडूंना योगदान द्यावं लागेल. सगळ्यांना आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करावी लागेल. ती महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघासमोर. नवीन फलंदाज विकी यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने. गोलंदाजीमध्ये धार आपल्याला पाहायला मिळत आहे. अचूक गोलंदाजी सौरभ कांबळे. यावेळी फटका टोलवलाय. अमित हळदणकरला चेंडू चकवा देतोय. येतोय डीप पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने. खणखणीत चौकार. दिसतोय 5 बाद 25 पाव शतक फलकावर पाहायला मिळतोय. संघ पूर्णपणे पिछाडीवर दिसतोय. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला, म्हणजे गोलंदाजीमधील अचूकता, गोलंदाजीमधील धार पाहायला मिळतंय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाकडनं. गेले 4 दिवस, आजचा 5वा दिवस. आमच्यासोबत श्री मकरंद लाड, सुरेख गुणलेखन, अधूनमधून श्री जागृत जोशी, त्याचबरोबर श्री हितेश खवळे यांचं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळालं कॉम्बॉक्स मध्ये आमच्यासोबत. गेले 4 दिवस, आजचा 5वा दिवस. श्री उत्तमजी मुनगेकर सर मराठी मन्ना आरोंद्यावरना, प्रथमतः या देवगड नगरीत श्री कृष्णदेवजी सर आणि मी प्रदीप देऊलकर, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. विक्रांत रोगे वैयक्तिक पहिलं तर सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी युवा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय. बदल आदित्य पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हर पॉइंट वरनं येतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये डॅनिस फर्नांडिस चेंडूवरती ताबा मिळवेल आणि एकेरी धाव घेण्याची संधी, ज्या एकेरी धाव संख्येने 26 5 बाद. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये याही खेळाडूने प्रभावित केले होतं. दिमागदार फटके हे विक्रांत रोगेचे पाहायला मिळाले होते. यावेळी झेल आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट फाईन लेग वरती. यावेळी मात्र ऋषी लोणे कुठेही चुकी करत नाही. 6वा गडी बाद होतोय. श्री गणेश वाडा क्रिकेट संघ जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळतंय श्री कृष्ण वाडा क्रिकेट संघाकडनं. तर 6वी सफलता महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघासाठी. डीजे थँक्यू. त्याचप्रमाणे मैदानावरती आपण पाहतोय गेले 4 दिवस, आजचा 5वा दिवस. मालवणी खाऊगिरी हा स्टॉल आहे. तर तुम्हाला माफक दरामध्ये तिथं वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता उपलब्ध आहे. तर तिथेही जाऊन तुम्ही आस्वाद घेऊ शकता. त्यानंतर मैदानावरती सॉफ्ट ड्रिंक्सची गाडीही पण आपल्याला पाहायला मिळते. कडाक्याचं ऊन. त्यानंतर मंडळातर्फे लकी ड्रॉचं आयोजन आहे. 10 रुपयामध्ये तुम्हाला स्मार्ट वॉच मिळू शकतं. मग त्यासाठी तुम्हाला 10 रुपयाचं एक तिकीट खरेदी करावं लागेल. मंडळाचे सदस्य आहेत, त्यांच्याजवळ ही तिकीट विक्री सुरू आहे. तर नक्कीच तुम्ही तुमचं तिकीट कन्फर्म करा. 10 रुपयामध्ये तिकीट घ्या आणि संध्याकाळच्या वेळी या महाअंतिम सामन्यामध्ये आपण भाग्यवान प्रेक्षक विजेते या लकी ड्रॉ मधनं आपण नक्कीच पाहणार आहोत. मंडळाचे सदस्य आहेत सीमारेषेच्या चौबाजूला, त्यांच्यासाठी ही पारितोषिक आहे. सन्मान श्री चंद्रशेखर कोलगे साहेबांकडनं. जर षटकाराचं झेलात रूपांतर केलं तर 100 रुपयांचं पारितोषिक हे आपल्याला मिळू शकतं. अठ्ठावीस 6 बाद. नवीन फलंदाज मैदानावरती विलास. विक्रांत रोगे राईट ऑफ ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा. लॉंग ऑफ वरती फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ सीमा रेषेवरती. षटकार.
नंतर मोठा फटका पाहायला मिळतोय विक्रांत रोगेच्या गोलंदाजीवरती. यावेळी गुड लेंथवरचा चेंडू अर्थात झेलबादचं अपील. चेंडू निर्धाव गणला जातोय अर्थात 5 षटकं 30 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 6 बाद सांघिक धावसंख्या, 34 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक. महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाकडून कुठचा गोलंदाज आता येतोय, कुणाच्या हातामध्ये हा चेंडू सुपूर्द केला जाईल आणि त्या विश्वासाने धिटाईने गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक अर्थात स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आक्रमण अपेक्षित असेल उमेश जाधव आणि उमेश जाधवच्या साथीला विलास, ज्याने एक गगनचुंबी षटकार ठोकलाय. एका षटकारानिशी 7 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतोय विलास, तर उमेश जाधव किती धावा जमवतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. गोलंदाजीवरती हर्ष जोशी, उजव्या शैलीचा गोलंदाज, राईट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू, कव्हर क्षेत्ररक्षक अमित हळदणकरला चेंडू चकवा देतोय. त्यानंतर सौरभ कांबळीलाही चेंडू चकवतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावा उमेश जाधवच्या खाती जमा होताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने 36, 6 बाद. हर्ष जोशी दूरवरना पंचांच्या उजव्या साईने राईट आर्म राऊंड विकेट. वेगवान चेंडू डाव्या इष्टीवरती उजव्या इष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न. डीप स्कोर लेग लॉंग लेग वरती चेंडू टलवण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न यावेळी फसला जातोय उमेश जाधवचा. अर्थात चेंडू निर्धाव गणला जातोय हर्ष जाधवच्या गोलंदाजीवरती. हर्ष जोशी यावेळी गोल लेंथवरचा चेंडू, अर्थात चेंडूचा अंदाज येत नाही उमेश जाधवला. चेंडू निर्धाव गणले जात आहेत हर्ष जोशीच्या गोलंदाजीवरती. सांघिक धावसंख्या स्थिरावली, 6 बाद 36 धावा. ओव्हर पिच मोठा फटका पाहायला मिळतोय, मात्र लॉंग ऑफ वरती विक्रांत लोगे आहे आणि विक्रांत लोगे याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. उमेश जाधवला माघारी परतावं लागतंय, म्हणजे 7वा गडी बाद होतोय श्री गणेश वाडा क्रिकेट संघाचा. तर 7वी सफलता महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाला. डीजे थँक्यू. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सहभागी संघांना आकर्षक सन्मान चिन्ह आणि ही सर्व सन्मान चिन्ह प्रायोजित केले आहेत खवळे महागणपती ट्रस्ट त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष 2025 आणि या ट्रस्टच्या वतीनं ही सर्व सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी आपल्याला प्रायोजित होताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डीप पॉइंटच्या दिशेने. अर्थात सौरभ कांबळीला याही वेळी चेंडू चकवतोय, चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. डीजे ना 40 धावा 7 गडी बाद. शेवटचं षटक मैदानावरती पाहायला मिळतोय. किती धावांचं लक्ष महापुरुष रेवतळे क्रिकेट संघासमोर ठेवलं जाईल. पहिला सेमीफायनल पाहिला 47 धावा झाल्या होत्या. 48 धावांचा पाठलाग तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाने सहजरित्या केला. वेगवान चेंडू म्हणावं लागेल, याही वेळी चेंडू चकवतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मन्ना. चेंडू जातोय लॉंग स्टॉप पर्यंत. 4 धावा. थँक्यू. सेमीफायनल दुसरा सामना आपण पाहतोय. याची देही याची डोळा.
महापुरुष रेवते मालवण विपक्ष श्री गणेश वाडा कमी धावसंख्या अर्थात 44 धावा 7 गडींच्या मोबदल्यात 45 धावांचा पाठलाग करावा लागेल अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाला 45 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 44 धावांचा बचाव केला जाईल श्री गणेश वाडा क्रिकेट संघाकडनं या सामन्यामध्ये कुठचा संघ हा अंतिम फेरीत पोहोचेल आणि कुठच्या संघाला या सामन्यामधनं निरोप घ्यावा लागेल अर्थात या स्पर्धेतनं गाशा गुंडाळावा लागेल काटेकी टक्कर नक्कीच सामना पाहण्याची इच्छा असेल प्रेक्षकांची मात्र हा सामना महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ कशा प्रकारे फलंदाजी करतोय फलंदाजी सुरुवातीपासून खोलवर पसरलेली आहे त्यामुळे मात्र बऱ्याच वेळा कमी धावसंख्येचे सामने हे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना आपण बऱ्याच वेळा पाहिलं मी नेहमी म्हणत असतो कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है या सामन्यामध्ये 45 धावांचा पाठलाग कसा होतोय आवाज ऐकूया पुढील 6 षटक या इनिंगचा अजूनही इनिंगचा खेळ बाकी असेल 6 चेंडू म्हणजे 36 चेंडू बनवायचे आहेत 45 धावा या सामन्याचं धावतं समालोचन करने हम ले चलते हैं जो कि हिंदी में हमारे साथी कमेंटेटर कृष्णा देव जी के पास और देखना पड़ेगा इस मैच का आंखों देखा हाल उनके साथ हम जुड़ जाएंगे तब तक आप कहीं मत जाइए इस निगाहें मैदान पर रखिए क्योंकि कौन सी टीम जो कि फाइनल में जाएगी तेजस स्पोर्ट्स आनंदवाड़ी टीम के सामने इस दोनों टीम्स कौन सी टीम फाइनल खेलेगी ये देखना पड़ेगा तो अगले इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए हम ले चलते हैं हिंदी की परिभाषा में कृष्णा देव जी सर के पास। नमस्कार सभी का स्वागत मैदान पर इस मैच के दरमियान बहुत सुंदर मुकाबले हमारे साथ जो कि जुड़ जाएंगे इस वक्त मराठी में बिल्कुल उत्तम सर आपका स्वागत मैदान पर इस समय पर। उत्तम सर एक बार मैच के बारे में बता सकते हैं आप 45 रनों की आवश्यकता जिससे पीछे इस मुकाबले में हमारे साथ जो कभी ना दिखने वाला तारा मकरन आपका स्वागत मैदान पर। दोपहर के समय पर मकरन आपको दिखाई नहीं देगा सुबह के माहौल में सब कुछ आलबेल मैदान पर इसका कारण हमने बहुत लोगों से पूछा और हाल ही में अभी रात में पता चला जब हमने मैचेस देखे मकरन नाइट मैचेस में बिल्कुल बॉक्स में बहुत खेलता है और इसलिए बिजी रहता है इसलिए शायद उनको दोपहर का समय नहीं मिलता। मकरन ने ये बात अपने जबान से कभी कही नहीं शायद हमें पता चल जाए हम वहां पर चले जाए शायद वहां पर वो प्रेशर ले जाए लेकिन चलिए वापस ले मैदान में लेके सर जी 45 रन जिससे पीछे किसने बैटिंग पहले की ये आप जरूर बता सकते हैं। सर जी पहले मैच में लगभग 48 रन माने गए सामने से सेमीफाइनल में दूसरे मैच में मात्र 45 रन। सर जी अभी तक लग रहा था दूसरा सेमीफाइनल कुछ अच्छा देखने को मिलेगा क्योंकि 60 65 70 तो लग लेकिन जिस तरह से बॉलिंग मोर्चे पर हुई खूबसूरत मैदान पर लेकिन अब मैं तो इतना कहूंगा ये 45 अगर रन रोकने मैदान पर तो आज इस समय पर आपको बहुत सुंदर बॉलिंग करनी पड़ेगी मैदान पर। हम चलते हैं मकरन के पास स्वागत है मकरन इस समय पर। महापुरुष रेवतळे और श्री गणेश जो कि वाड़ा उनके बीच में मुकाबला। महापुरुष रेवतळे टीम इस समय पर बैटिंग कर रही है।
ओके अंपायर रेडी, स्कोर रेडी। उत्तम सर फिर से स्वागत है आपका मैदान पर। महापुरुष रेवतळे वर्सेस जो कि श्री गणेश वाड़ा, उनके बीच में महापुरुष रेवतळे टीम अब चेस कर रही है। 45 लोग का सवाल मैदान पर, गेंदबाजी में शुरुआत मैदान पर, और इस बार हवा में खेला गया, लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर गेंद निकली और कवर का जो बीतना थोड़ा सा गैप मिला ना, उस गैप से गेंद सीमा रेखा से पार निकली। 4 रन के मैदान पर। शुभम मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर, ओपनिंग पर स्ट्राइक पर जो कि मैदान में निखिल के साथ मैदान पर सुनील मैदान पर, ये जोड़ी मुकाबले में। और देखिए क्या माहौल मैदान पर लेफ्ट हैंड खिलाड़ी के लिए। ऑन साइड पर मिड विकेट पर शॉर्ट आर्म पुल किया गेंद को, हालांकि कुछ हद तक ये भी कहा गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन शॉट जो लगाया ना उत्तम सर जी, उस शॉट की काबिलियत थी मैदान पर 4 रनों के लिए। आज मुझे लग रहा है बहुत सी जल्दी है बल्लेबाजों को, आज जो भी आ रहा है अटैक कर रहे हैं मैदान पर। कम ओवरों के मुकाबले बिल्कुल पहला 48 का मुकाबला आराम से समाप्त कर दिया। 45 तरफ अगर ये घोड़ दौड़ है ना, ये रच चल रहा है, इसका मतलब आप समझ जाइए 2 बाउंड्रियां लग चुकी मैदान पर। फुल टॉस गेंद को खेला पॉइंट पर, हल्के से गेंद को खेला गया, गैप में गेंद निकल चुके। पहला रन बहुत तेज निकला, थोड़ी सी गफलत वहां पर हुई और उसी का फायदा मैदान पर मिला, जहां पर टीम का स्कोर मैदान में पहुंचा मात्र 10 रन पर। एक खूबसूरत माहौल मैदान पर, दोपहर का समय। सर जी हम बहुत बार कहते हैं दुधैया धूप, एकदम सब बिल्कुल क्लियर है अब मकरन। और देखिए आपको गॉगल लगाने की जरूरत नहीं है, इतना सब कुछ क्लियर है, लेकिन आप लगा लीजिए, यूट्यूब पर मुकाबले है, कभी आपके ऊपर कैमरा आ जाए, शायद आप उसमें से दिख जाए, कुछ ये हो सकता है। लेकिन वापस खेल में लेके चलते मैदान पर। ऑन साइड पर फिर से बल्ला लगा गेंद पर, पहले पोजीशन बना ली थी, कंट्रोल किया नहीं शॉट को, हालांकि गेंद टप्पा खाती थोड़ी सी धीमी आ गई, अपने शॉट को चेक करने का प्रयास कर रहे थे, हैंडल छूटा बल्ले का, निचले हिस्से पर लगी, विकेट कीपर के लगभग बगल में, अगल बगल में गेंद गिरी, जहां पर से मौका चला गया, वो सिंगल निकला। टीम का स्कोर पहुंचा 11 पर, सुनील पहुंचेगा स्ट्राइक पर, सामने वही गेंदबाज मैदान पर शिवम थोड़ा सा खर्चेला, शिवम बिल्कुल विकेटों पर गेंदबाजी करनी पड़ेगी, विकेट चाहिए, अगर 2 विकेट गुच्छों में ले जाए तो मैच फिर से बनेगा मैदान पर। लेकिन दूसरी ओर अगर देखा जाए, श्री गणेश वाड़ा टीम की बॉलिंग बहुत अच्छी है, लेकिन आज वो करनी पड़ेगी मैच में। और बढ़िया ऑन साइड पर हल्के से डिफेंस देखिए, क्या खूबसूरत गेंद, बिल्कुल कलयों का सहारा लिया, उपयोग किया कलयों का, हल्के हाथ से ऑन साइड पर सिर्फ मोड़ा कलयों को, जहां पर सिंगल निकला, सिंगल के साथ सुनील ने खाता खोला मैदान पर, और सुनील अपने निजी टोटे पर 1 पर पहुंचा, टीम का स्कोर पहुंचा इस वक्त महापुरुष रेवतळे 12 रन पर। इसी गेंदबाज ने प्रतियोगिता में सर जी हैट्रिक लिया, लेकिन अभी तक एक भी विकेट उनके खाते में नहीं जाता हुआ। ऑफ स्टंप के बाद कट किया गेंद को, गेंद पॉइंट को बिल्कुल बगल से लगी, लगभग निकली थर्ड मैन सीमा रेखा पर, और गेंद जिस तरह से निकल रही है मैदान पर गोली के रफ्तार से, 4 रन के मैदान पर। सुनील मालवणकर एक ही मैच में आक्रामक बैटिंग कर चुके, जो कि ओपनिंग बल्लेबाजी में विस्फोटक विध्वंसक बैटिंग की, दूसरे मैच में उतनी आवश्यकता नहीं, इस मैच में क्या क्रुशियल बल्लेबाजी, स्ट्राइक एंड पर सुनील अब पहुंचेंगे, 3 चौवे मैदान पर सुनील। अब आपके सुनील सर ने 1 रन बनाया, और उसका निखिल जो कि 3 चौवे 2 रन एक बार और सिंगल, मतलब अगर बताई बात तो लगभग 15 रन अपने खाते में जोड़ चुका है, और टीम का स्कोर मैदान में पहुंचा इस समय पर 16 रन पर, कोई नुकसान नहीं मैच में। डीजे बजाओ। पर सामान्य उमेश सर बैटिंग बॉलिंग एंड पर, जो कि इस वक्त दीपक धुरी सर उनके बिल्कुल सामने से मैदान पर गेंदबाजी होती हुई। ऑफ स्टंप के बाद कट किया गेंद को, हवा में रखा, सिर्फ हवा में गेंद जा रही है, 1 बाउंस 2 बाउंड, सीमा रेखा से पार, 4 रन के लिए। थैंक यू। सुनील सर ने भी हाथ खोले मैदान पर, क्या बैटिंग इस खिलाड़ी की,
ओह, बल्ला देखिए बहुत तेज घुमाया, काफी बाहर गई गेंद, वाइड बॉल का इशारा निकला अंपायर का। 21 पर पहुंचा टीम का स्कोर। मैदान में खेल चलता हुआ इस समय पर पावर प्ले का दूसरे ओवर का 45 का पीछा करना इस मैच में। तमाम चाहने वालों को हमारा प्यार भरा नमस्कार। दोपहर का समय, लंच का बिल्कुल टाइम हो चुका है, लेकिन हम इतना तो कहेंगे भाई, भरपेट खाना मिलेगा इस वक्त बैटिंग के सहारे से। एंजॉय होगी। ये देखिए कवर पर, कवर पॉइंट पर हवा में, टाइमिंग बहुत लाजवाब, सिर्फ दर्शकों में जा रही गेंद। 4 रन के लिए मैदान पर। टोटल 4 बाउंड्रियां लग चुकी है इस इनिंग में, जिस तरह से लगभग 5 बाउंड्रियां इस इनिंग में लग चुकी है और 45 का पीछा करती हुई 25 पर पहुंचा टीम का स्कोर। अब एक तरफा मुकाबला, 20 रन चाहिए इस ओवर के बाद। 24 गेंदों का उत्तम सर मुकाबला बचेगा। मैच ऑन है ये, लेकिन बल्लेबाजों के लिए ऑन है, गेंदबाजों के लिए मुश्किल है वापसी करना। ओ हो, इस बार मिड विकेट, सीमा रेखा पार, 6 रन के लिए। थैंक यू डीजे। क्या बैटिंग मैदान पर, विस्फोटक विध्वंसक बैटिंग, मैच को बिल्कुल इस समय पर अपने कब्जे में कर लिया सुनील सर ने। मैच में फिर से हवाई फायर किया, गेंद को कवर पर खेलेगा, पीछे खिलाड़ी मौजूद है, होगी तो कोई फर्क नहीं पड़ेगा। लेकिन देखिए नॉन स्ट्राइक का बल्लेबाज आराम से चल कर आ रहा है, ये इस बात का इल्म हो तो चुका है, पता चल चुका है, सुगंध है ना वो फाइनल में प्रवेश करने की उनके खेमे में पहुंच चुके हैं। अब खुशबू लीजिए, इसका मतलब समझ जाइए ये मैच बिल्कुल फेवर में इस समय पर। इस मुकाबले में अगर टीम महापुरुष उतर के टीम का स्कोर पहुंचा इस समय पर जो कि 32 रन पर। फिर से इस बार खेला गेंद को ऑन साइड पर, मिड विकेट लॉन्ग ऑन पर, गैप में गेंद जा रही है। पहला रन बहुत तेज निकला, हालांकि देखिए कोई जोखिम उठा नहीं, 33 रन पर पहुंचा है टीम का स्कोर। इस ओवर के बाद लगभग 24 गेंदों का खेल मैच में बचा हुआ और मैच एक तरफा। 12 रन की अभी भी आवश्यकता मैच में, जिससे पीछे ये मकरन लाल सब कुछ जानकारी दे रहे हैं हमें, बेहतरीन स्कोरिंग करती है। ऑन साइड पर, ओ हो, उड़ाया, सीमा रेखा पार, 6 रन के लिए। तब भी पैसे आपके पास मिलेंगे, सिर्फ आपको कैच लेना पड़ेगा। सेकंड अटेम्प्ट हो कुछ कोई फर्क नहीं पड़ता उस बात का। मात्र 6 रन की आवश्यकता, जिससे पीछे 39 पर पहुंचा टीम का स्कोर। एक तरफा मुकाबला। उत्तम सर, प्रदीप सर, दोनों मैचेस में एक तरफे मुकाबले। 48 पर पहला मुकाबला, दूसरा लगभग 45 पर, और दोनों में कुछ खास नहीं देखने को मिला। आक्रामक बैटिंग देखने को मिली मैदान पर। नया गेंदबाज मोर्चे पर मात्र 6 रन की आवश्यकता। क्या यह भी मुकाबला MS धोनी स्टाइल में जो पहला समाप्त हुआ था, क्या वही होगा मैदान पर? और इस बार हवा में, कवर बाउंड्री पर, खिलाड़ी पीछे है। हालांकि सुनील सर देखिए चलते टहलते पहलते मानो कि बगीचे में आ रहे हैं, और देखिए यहां पर रन एक ही मिलेगा मैदान पर। हमारे जो कार्यकर्ता है तारासुर तारा मुमरी के जो सभी कार्यकर्ता, उनके लिए खास बिल्कुल ऑफर है ये आज के पूरे दिन पर। ऑफर कल से चल रहा है। आपने कुछ ही दर्शकों ने उस वक्त कैच लपका, अब समर्थकों ने आज भी मौका मैदान पर आपको 100 रुपए कमाने का। फुल टॉस गेंद ऑन साइड पर, एक ही रन में। देखिए ये फर्क पड़ गया, आपको पता चल चुका है, आप जीत चुके हैं मैच को। आप आराम से टहलते पहलते भी रन निकालेंगे तो कोई फर्क नहीं। मात्र 4 रन जिससे पीछे। 41 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। ओह, इस बार देखिए ऑन साइड पर खेलने का प्रयास किया पर, लेकिन रिवर्स मारने का प्रयास, शायद रन नहीं निकलेगी। तेजस स्पोर्ट के सामने महापुरुष रेवती टीम ये फाइनल में लड़ेगी, ये हो चुका है निश्चित। मात्र कुछ पल बचा है जो इस वक्त मैच में, जिससे पीछे देखिए गेंदें कुछ ज्यादा बची है। ऑन साइड पर गेंद को खींचा हुआ खेला, मिड विकेट और स्क्वायर के बिल्कुल बीच में। हालांकि 1 रन निकलेगा, 1 रन के साथ अब प्रति ओवर 1 रन बनाना पड़ेगा मैच को, जिससे पीछे। क्या सुनील सर इस वक्त बड़े शॉट के साथ वो मुकाबला समाप्त कर पाएंगे? फिनिश हो जाएगा, फिनिश। खेला गेंद को सीधा लॉन्ग ऑन पर, 1 बाउंस, सीमा रेखा से पार,
4 रन के लिए। एक तरफा मुकाबला दूसरा भी मैदान पर सेमीफाइनल का। आज महापुरुष रेवतले टीम जो कि इस मैच में जीत चुकी है, उनका मुकाबला फाइनल में होगा तेजस स्पोर्ट आनंदवाड़ी के साथ। आमने सामने की लड़ाई मैदान में जब दो शेर लड़ेंगे सर जी, खून बहेगा, खून बहेंगे, नाखून लगेंगे, सब कुछ होगा। मतलब रन बनेंगे, विकेट निकलेंगे, क्या होगा सामने से आखिरी घड़ी में, यह आने वाला पल। और फिलहाल प्रदीप सर के पास लेके चलते हैं। धन्यवाद।